CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। छत्रपतींचा वारसा, छत्रपतींचा इतिहास हा आपल्या चिखली तालुक्याशी सुद्धा निगडित आहे। 1657 साली 15 एप्रिलला आपल्या चिखली तालुक्यातील करवंट या गावच्या इंगळे घराण्यामधून गुणवंताबाई इंगळे यांच्यासोबत छत्रपतींचा विवाह झाला। आणि हा विवाह म्हणजे आपल्या सर्व चिखलीकरांसाठी, संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी एक अभिमानाची बाब आहे। कुठेतरी या ऐतिहासिक क्षणाला पुन्हा आजच्या या नवीन तरुण पिढीसमोर आपण आणलं पाहिजे। छत्रपतींचा हा जो इतिहास आहे, छत्रपतींचे हे जे नातेसंबंध आपल्या तालुक्याशी आहे, आपल्या करवंट वासियांशी आहेत, ते सर्वसामान्य जनतेपुढे आले पाहिजेत। त्या अनुषंगाने गेल्या 30-40 वर्षापासून शिवप्रेमींची इच्छा होती की 15 एप्रिल रोजी करवंटमध्ये भव्य दिव्य असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजेत। परंतु 30-40 वर्षामध्ये जे झालं नाही ते मला असं वाटतं छत्रपतींच्याच आशीर्वादाने, मा जिजाऊंच्या आशीर्वादाने उद्यापासनं म्हणजे 15 एप्रिल 2026 रोजीपासनं आपण सुरुवात करत आहोत। पहिला करवंट महोत्सव हा उद्यापासून सुरू होत आहे। आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे छत्रपतींचे वंशज महाराष्ट्र शासनामध्ये जे बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत, काम करत आहेत, ते छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे या कार्यक्रमाचे, या करवंट महोत्सवाचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। आणि सोबतच आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय मंत्री महोदय प्रतापरावजी जाधव साहेब आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि अर्थातच आपल्या शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा त्या ठिकाणी होत आहे। माझी विनंती आहे सर्व शिवप्रेमींना मोठ्या संख्येने आपण यावं। सकाळी 7 वाजेपासून तर रात्री उद्याच्या 10 वाजेपर्यंत करवंटवासियांनी, करवंट महोत्सव समितीने आणि या परिसरातील सर्व शिवप्रेमींनी आणि महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाच्या वतीने भव्य दिव्य असं आयोजन हे केलेलं आहे। आपण सर्वांनी यावं आणि हेच निमंत्रण त्या ठिकाणी समजावं। धन्यवाद। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।